ह्यो काय विषय आहे तुम्हाला तर माहित आहे की पैजा म्हटल्यावर काहीतरी नवीन आणणारच. तर आज मी गेलो होतो 1 लाख रुपयाचं मैदान बघायला आणि तिथं तर काय डायरेक्ट बैलगाडी शर्यत मध्ये हा रेडा पळणार होता. नमस्कार मित्रांनो, तर आज मी अबुदादांच्या सोबत मैदान बघायला गेलो होतो. तिथे गेल्यावर तर काय वातावरण हिरवगार झालं होतं नुकताच पाऊस पडल्यामुळे. 1 लाख रुपयाच्या मैदानाला आज ब्रेकपेल आणि RX बैजाचं पहिरं होतं. मित्रांनो, ह्या बैलाचं जात काय कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. गळावरून आपण पट्ट्यावर गेलो तोपर्यंत ब गटाच्या गाड्या झोपून होत्या. 40+ गाड्या असल्यामुळे यंत्रणा स्ट्रॉंगच केली होती. तोपर्यंत काय ह्या ब गटामध्ये ह्या रेडा आणि घोडाची गाडी पळणार होती. तुम्हाला तर माहितच आहे की पजा गेला आणि तिथं कलाट काय उठलं नाही असं कधी होतच नाही. ब गटाच्या गाड्या परतल्या तोपर्यंत ह्या रेड्याच्या गाडीला किती स्पीड होतं तुम्ही पण नक्की बघा. आजच्या जनरल मध्ये सांगोला राजा आणि हेलिकॉप्टरचं पण पहिरं होतं. जनरलचं गट म्हणल्यावर काय गर्दी ढीग होणारच आणि त्यात 1 लाख रुपयाचं मैदान असल्यामुळे पब्लिक सगळी वाटच बघत बसली होती. फायनली 1 लाखाचा मानकरी ठरला पाटील डेअरी यांचा ब्रेकपेल आणि RX बैजा. एवढं सगळं आवरून आपण फायनली बिलवडीमध्ये आलो आणि आज कोणती कोणती टॉपची बैल पळली कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. त्याच्या तळावर गेलो आणि फायनली आपण घरी आलो.